नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत गुहागर समुद्र किनाऱ्यावरती. आणि हे बघा, कुछ तो गडबड आहे. हां, अच्छा. हे बघा, हे आमच्या पुढं आले आहेत गाडी फास्ट मारून. आम्ही गाडी फास्ट नाही मारत. किती वेळ झाला येऊन? 20 20 मिनटं, म्हणजे 20 मिनटं आधी. अच्छा, हा आमचा प्रकाश शेठ. आणि हा आहे अथांग असा समुद्र किनारा जो आहे गुहागरमध्ये. निखळ, शांत आणि सोनेरी वाळूचा हा समुद्र किनारा आहे बघा. एकदम सुंदर. आणि आज खरं म्हटलं तर शनिवार आहे. आता काय प्लॅन नव्हता. रात्री 11:30 वाजता दादू म्हटलं की मला सुट्टी आहे, बोललो उद्या फिरायला जायचं. माझं जवळपास ठिकाण बघायला गेलं तर हा गुहागरचा समुद्र किनारा होता. आज आलेला आम्ही समुद्र किनाऱ्यावरती. ब्लॉगमध्ये पूर्ण राहा आणि आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, उघडं फक्त फोटो काढायला आलाय. लव यू. आणि आज मला वाटते मी खास फोटो ज्याला काढायला आणले तो दाखवतो बघा. ह्याच्यासाठी आलेला आहे आम्ही खास आज. रात्री 11:30 वाजता भाऊ नियोजन लावलं नाही. आणि त्यासाठी आज गुहागरला आम्ही डायरेक्ट सकाळी राजा माणूस तेजस महाडिक. पक्याचा बघ असला जबरदस्त आला. आणि आज फोटोसाठी कायम तत्पर असणारा प्रकाश माडिक. आणि आज इथं गुहागरमध्ये आहे ना, थोडी जास्त आहे पाणी. मला वाटते 12 नंतर काहीतरी भरती वगैरे येत असेल, म्हणून आज जरा जास्त पाणी आहे. आणि गर्दी पण आज भरपूर आहे. त्या साईडला बघितले ना, बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत गुहागरमध्ये. तिकडे मागे पण आहेत, या साईडला नेमकेच आहेत थोडेसे. बाकी आज भरपूर आहेत आणि जबरदस्त आहे वातावरण. आणि पाणी जरा जास्त आहे, नाहीतर त्या साईडला एक खडक असतो माहिती आहे, तो खडक आज पूर्णपणे बुडलेला आहे. आणि गुहागरमध्ये आलात आणि ह्या ठिकाणी जर आला नाहीत ना, तर गुहागरमध्ये येऊन फायदा नाही आहे. काय ठिकाण आहे, एकदम जबरदस्त निसर्ग. आणि या बाजूला आहेत ना दगडी वगैरे आहेत, आणि इकडं सर्व नारळीच्या झाडं आहेत. आणि हे बघा, समोरच फार मोठा डोंगर आहे. समुद्राच्या बरोबर अपोजिट या ठिकाणी समोर आहे ना फार मोठा डोंगर आहे. आणि इथं आम्हाला आहे ना हे जांभ्याचे दगड दिसलेत. हे बघा, हे छोटे छोटे जांभ्याचे दगड पण आहे. आणि भरपूर दगड आहेत या ठिकाणी बघा. पाणी जसा दगडांवरती आदळतो ना, तसं या ठिकाणी बघा. हे बघा, जबरदस्त गुहागर समुद्र किनारा. कोकणाला लाभलेला सर्वात मोठा समुद्र किनारा आहे हा. आणि कोकणाचं सौंदर्यच हे आहे. फार मोठा आहे. आम्ही ॲक्च्युली तिकडं होतो, म्हणजे तो जो एरिया दिसतो ना, हा जो एरिया, त्या साईडला होतो. आणि मग तिकडून मग आम्ही गाडी घेऊन या साईडला आलो आहे. ॲक्च्युली हे मला पण माहीत नव्हतं, हे पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो आहे. आणि जबरदस्त वातावरण आहे या ठिकाणी, सुंदर, बघण्यासारखं आहे. आणि मनाला शांतता, आणि ती पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हे बघा, या ठिकाणी दगड आहेत, फार मोठे दगड आहेत, अतिशय सुंदर. काय बोलताय? हा कडा इकडे
आमचा पोज बघायची पोज बघाय लाटेला घाबरतोय पाण्याला. ए प्रकाश जा जा उभा राहा तिथे. ए जा ना. कोण जातोय? जाओ. शुभम व्हीएमपीची व्हिडिओ असतात अशा गाण्याला वापर आणि फक्त एक व्हिडिओ बनव माझी. तर VMP लिहितो. व्हीएमपी लिहितो अथांग समुद्राच्या लाटा. वा पाणी वाढायला लागलं. हा बघ ना इथं पाणी बघ ना कुठे आलं तो बघ. शुभमने काहीतरी शोधून काढलाय. शुभम काय शोधून काढलाय? अच्छा हे काहीतरी नवीनच आहे नाही का? हे आणि हे शंख छोटा शंख आहे दिसतोय का? अच्छा मस्त आहे नाही का? खूपच छान. हे बघा फोकस सोडतो कॅमेरा. अच्छा आणि समुद्रामध्ये ना आत्ता आम्हाला 2 जहाज दिसलेत. ही जी आहे ती एक आणि इकडे देखील एक आहे बघा. ही बघा पण काय भारी आहे ना. एवढ्या खोल आतमध्ये जायला एकदम मस्त एकदम लो स्पीड आहे. म्हणजे असं वाटतं की ती जागेवरून हलतच नाही. पण ते ॲक्च्युली ही जी आहे ना ही ती पहिली हिच्या जागेवरती होती. पण आम्ही तिकडून येईपर्यंत ती आता इथपर्यंत गेली आहे आणि ही तिच्या जागेवरती आली. ती तर खूप मागे होती. एकदम भारी.